वैष्णवीची आत्महत्या नाही तर हत्याच. गळा आवळल्यामुळे वैष्णवीचा मृत्यू. पोलिसांच्या रिमांड कॉपीमध्ये उल्लेख. वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या 15 ते 20 खुणा. वैष्णवीला लग्नात दिलेले 51 तोळे सोनं बँकेत गहाण असल्याची माहिती. हगवणे कुटुंबाचा आणखी एक पराक्रम समोर. वैष्णवीनं यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचंही उघड. वैष्णवीच्या नातेवाईकांना धमकावणाऱ्या निलेश चव्हाणचा बंदूक परवाना रद्द. मध्यरात्री पोलिसांकडून घरी छापेमारी. निलेशचा शोध सुरू तर कमरेला पिस्तूल लावून डान्स करतानाचा व्हिडिओ समोर. वैष्णवी प्रकरणावरून अंजली दमान यांचा जालिंदर सुपेकरांवर निशाणा. जालिंदर सुपेकरांनीच निलेश चव्हाणला पिस्तुलाचं लायसन्स दिलं. दमान यांचा आरोप. सुपेकर हगवणेंचा मेहुणा असल्याचाही दमान यांचा दावा. वैष्णवी प्रकरण आणि अंजली दमानी यांच्या आरोपांवर जालिंदर सुपेकरांचं स्पष्टीकरण. हगवणे कुटुंबाच्या अमानवीय अपराधाशी संबंध नाही तर PSI आत्महत्या प्रकरणात दोषी नसल्याचं न्यायालयात सिद्ध. सुपेकरांची माहिती. हुंडाबळीचा धक्कादायक रियालिटी चेक उघड. महिला आयोगाच्या आकडेवारीनुसार राज्यात 0 हुंडाबळी तर एकट्या संभाजीनगरात दरवर्षी 6 ते 7 विवाहितांचा हुंडाबळी तर 1,500 पेक्षा अधिक महिलांचा सासरी छळ. मनसेसोबत नातं जोडण्यासाठी उद्धव ठाकरे सकारात्मक. संजय राऊतांचं मोठं विधान. खरंच युती करायची असेल तर 4 पावलं पुढे या. अजून तरी कोणताही संवाद नाही. संदीप देशपांडेंकडून स्पष्ट. नीती आयोगाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कानमंत्र. आपल्याला टीम इंडियाप्रमाणे काम करावं लागेल. मोदींचं वक्तव्य. पंतप्रधान मोदींचं सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी हस्तांदोलन. मान्सून गोव्याच्या वेशीवर. 8 दिवस आधीच केरळमध्ये दाखल. पुढच्या 24 तासात महाराष्ट्रात पोहोचण्याचा अंदाज. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात. भरधाव ट्रेलरची 6 गाड्यांना मागून धडक. अपघातात 2घांचा मृत्यू तर 6 जण जखमी. भारतीय कसोटी क्रिकेटचा शुभमन गिल नवा कर्णधार तर ऋषभ पंत याची उपकर्णधार म्हणून निवड. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा.